आदिवासी मनेर वारलू जमातीतील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांना विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मनेर वारलू समाज सुधारक मंडळाच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आला। या सोहळ्यामध्ये शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, शेती, उद्योग, व्यापार, व्यावसायिक क्षेत्र, पदोन्नती तसेच सेवानिवृत्त आणि सामाजिक व राष्ट्रीय कार्य करणाऱ्या समाजातील बांधवांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, उद्योजक मारोतराव कंठेवाड, परभणी येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती। आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। आज दिनांक 7 सप्टेंबर रविवार रोजी आदिवासी मनेर वारलू समाजाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवंताचा कौतुक करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी आज त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता। या सत्काराच्या निमित्तानं मनेर वारलू समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे 10वी 12वी वेगवेगळ्या विविध क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, ज्यांनी चांगली टक्केवारी मिळवलेली आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी शिक्षणाची कास धरलेली आहे, अशा मुलांचं, तसंच समाजामध्ये काही पहिल्या पिढीचे आमचे ज्येष्ठ अधिकारी आहेत, जे नुकतेच काही सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार, तसेच काही नवीन मुलं आमच्या समाजाची आता दुसरी पिढी शिकवून समाजात प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे, अशा मुलांचा, नवीन प्रशासनात आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार, अशा त्रिवेणी संघ मिळून या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी जवळपास महाराष्ट्रामधून 250च्या वर सत्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं, अधिकाऱ्यांचं, नवनियुक्त अधिकाऱ्यांचं आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची आम्हाला माहिती मिळाली। त्यापैकी त्यांच्यामध्ये निकष लावून ह्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ह्या सर्वांचा आम्ही आज सत्कार करून त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या विकासासाठी आम्ही सदिच्छा दिलेल्या आहेत। आणि हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत साजरा झालेला आहे। यापुढे देखील समाजाच्या या कार्यक्रमाला असंच सदोदित सगळ्यांनी सहकार्य करून आपण सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा करतो। मूळचा आटाळा धर्मपद तालुका नांदेड आणि राहत्या अंबाजोगाईला आहे। माझं यावर्षी आता MBBSला सिलेक्शन झालेलं आहे काशीबाई नवोदय कॉलेज पुण्याला। तर इथे मला जेव्हा सत्काराला बोलवलं तेव्हा मला म्हणजे इमॅजिनही नव्हतं केलं की अशा सुंदर प्रकारे हा कार्यक्रम सोहळा नियोजन करण्यात येईल। कार्यक्रम म्हणजे कसं आम्हाला आमच्या आधीच्या आठवायचे की बाबा मुलांना खाली बसवणं किंवा पालकांना हे करणं किंवा हे करणं, परंतु इथं जेव्हा आम्ही नियोजन बघतो की विद्यार्थ्यांचा सत्कार बघतो तेव्हा हे बघून मला फार छान वाटलं। आणि अशा प्रकारचा सत्कार जेव्हा होत असतो तेव्हा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सुद्धा आमचा आत्मविश्वास वाढतो किंवा आम्हाला अजून पुढे काही आमच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गवसणी घालण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत असते। आणि मनेर वारलू समाजाने किंवा या जे नियोजन केलेलं आहे किंवा यांनी समाज सुधारक मंडळाने जे काही ते नियोजन केलेलं आहे किंवा एक प्रकारे आमची मदतच केलेली आहे किंवा आमचा विश्वास वाढून त्यांनी आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर त्यासाठी मी खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मी सर्वांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने पार पडला आहे आणि खरंच मी या सर्व ज्यांनी नियोजन केलं आहे त्यांचं धन्यवाद मानतो, कारण तुमच्यामुळेच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आशा भेटती, प्रेरणा भेटती, एक उम्मीद भेटती आणि आमच्या पुढील वाटचालीस आम्हाला। मी डॉक्टर तनुप्रिया पोपलवाड। असा कार्यक्रम प्रत्येक समाजामध्ये झालाच पाहिजे, त्यामुळे प्रत्येक वाटचालीवर समोर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिशाही भेटते आणि त्यांचा कॉन्फिडन्सही वाढतो। आणि असा कार्यक्रम सगळ्यांनी अटेंडही केला पाहिजे, पालकांनीही केलं पाहिजे, त्यांनाही कळालं पाहिजे कुठे कुठे मुलांना पाठवलं पाहिजे।